नमस्कार मित्रांनो, बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर इकडं भाद्रपदी पोळा असते मित्रांनो आणि गावाकडे श्रावणी पोळा असते. तर तुम्हाला इथं बैल दाखवणार आहे कशा प्रकारे सजावट केली आहे बैल आणि एकदम चांगल्या प्रकारे कलरिंग करतात मित्रांनो. बैल पण इथं जबरदस्त बनवतात, ते पण तुम्हाला बैल दाखवणार आहे. तर हे व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो. चला तर आपण बैल बघू. तर बघू शकता कसे बैल बनवले आहेत आणि खिलारी बैल आहेत मित्रांनो. वेगवेगळे इकडं जे बैल असतात बैल पळवतात तशा प्रकारचे इथं बैल बनवले आहेत. बघू शकता कशा प्रकारे बैल इथं एकदम जबरदस्त आहेत बैल मित्रांनो आणि दिसायला खूपच छान आहेत. बघू शकता सर्वात मोठी ही जोडी आहे बैल जोडी. तर जर कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. हे चिखली न्यावळ रस्त्यामध्ये बैल विकायला आहेत आणि दिसायला खूपच छान आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही कसे बैल आहेत. तर बैल पोळा आहे त्याच्यामुळे आज विकायला आलेत आणि छोटी दुर्गा माता पण विकण्यासाठी आले. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता हे संपूर्ण बैल विकण्यासाठी आणले आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता अलग अलग व्हेरायटीमध्ये बैल ठेवले आहेत विकण्यासाठी. जर कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता. न्यावळवस्ती चिखली पुणे येथे बैल आणले आहेत विकायला. बघू शकता तुम्ही. परत इथं नवरात्रीसाठी जे लागणार आहे साहित्य ते पण इथं ठेवलं आहे. माती परत बघू शकता छोटे माठाचे मठ इथं ठेवण्यात आले आहे विकण्यासाठी आणि घटस्थापना होणार आहे त्याच्यामुळे इथं संपूर्ण पूजेचे साहित्य एका ठिकाणी भेटते मित्रांनो. बघू शकता इथं माती पण आहे, झेंडूचे फुलं आहेत, मटके पण आहेत. गाडी कुठे खाली रुपनगरला आता इथं आधी गाडी तर बसली तर बघू शकता अशा प्रकारे बैल मित्रांनो विकायला आणि जे घटस्थापनाला साहित्य लागते ते या दुकानात मिळते मित्रांनो. मग तिथं नारळ आहे आणि छोटे माठ आहेत आणि संपूर्ण साहित्य एकदम इथं नवरात्रीचं संपूर्ण एका जागा तुम्हाला भेटते आणि इथं बैल पण आले विकायला संपूर्ण. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे बैल होते मित्रांनो. सजावट करेल आणि बनेल बैल. तर बैल कशा प्रकारे आवडले असतील तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगू शकता आणि यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. इथं व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय भारत.